एकबोटे. नमस्कार, मी अमृता बने आणि आजच आमचं इथे या हार्मनी बँक्वेट हॉलमध्ये या स्टेजवर आमचं रिसेप्शन फंक्शन पार पडलं. मी खरं तर आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, लग्नाचा आमचा सोहळा जो काही 2 दिवसाचा झाला पुण्यामध्ये, त्याचं सगळं मॅनेजमेंट, डेकोरेशन, जेवण मेनली ते सगळं खूप म्हणजे एका लेवलचं झालं. म्हणजे जो कोणी माणूस येत होता ना, तो प्रत्येकजण एन्जॉय करत होता. त्यामुळे आम्हाला असं होतं की मुंबईमधलं जे रिसेप्शन आहे ते तेवढंच तोडीस तोड राहतं, तर त्याच्यापेक्षा आणखीन छान झालं पाहिजे. तर म्हणजे आम्ही दोघंही याला सहमत आहोत. हार्मनी बँक्वेट इथला सगळा ॲम्बियन्स, सगळा स्टाफ आणि ओव्हरऑलच जो काही इथला माहोल आहे तो इतका भारी होता. आमच्या सगळ्या रिलेटिव्स फ्रेंड्सनी इतकी धमाल केली आणि त्याबरोबर विशेषतः नितीश कॅटरर्सचं जेवण म्हणजे आम्ही सांगूच शकत नाही. आम्ही इतक्या आता खाऊन दमलो आहे की बोलता येत नाही आहे. पण खरंच सांगते, म्हणजे शुभंकर वॉज सो कन्सर्न की मुंबईतलं जेवण छान असायला हवं आणि अगदी छान होतं. टॉप लेवलचं जेवण ज्याला म्हणतात, सगळ्यांनी सांगितलं की जेवण छान होतं. सो थँक्यू सो मच हार्मनी बँक्वेट आणि नितीश कॅटरर्सची टीम अख्खी आणि सगळे त्यांचा सगळा स्टाफ जो अगदी म्हणजे त्यांची जी ठरलेली काही वेळ आहे त्या वेळेनंतर आमचे गेस्ट जोपर्यंत आमचा शेवटचा गेस्ट जेवत नाही तोपर्यंत प्रत्येक जण थांबला होता आणि जेवू घालत होते. अगदी म्हणजे घरच्यासारखं प्रेमाने येऊन विचारत होते, पुढे येऊन वाढत होते, आग्रह करत होते. आणि मला ते आठवतं की स्वतः नितीश सर आदल्या दिवशी आमच्याशी फोनवर बोलले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जेवणाच्या बाबतीत मी कुठलीही हायगाय करणार नाही, तुम्ही नक्की समाधानी व्हाल आणि तुमचा इव्हेंट छान होईल. तर ते जसं म्हटले होते तसं आम्ही स्वतः खूप सॅटिस्फाईड होतो. करेक्ट. म्हणजे आपले जे प्रेम भाई आहेत मॅनेजमेंटचे ते असू देत किंवा आपले नितीश कॅटरर्सचे जे निशान दादा आहेत, हे सगळेच माणसं इतकी छान आहेत की त्यांनी अगदी म्हणजे त्यांच्या घरचं फंक्शन असल्यासारखं सगळं हे हँडल केलं आणि त्याचा तुम्ही आमच्या या इथे आलेल्या प्रत्येक गेस्टच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद बघू शकता. सो थँक्यू सो मच. आमचा दिवस मेमोरेबल केल्याबद्दल. येस, थँक्यू सो मच.